मराठा समाजातील कुणबींच्या नोंदी असलेल्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्यामुळे आता झेडपी अध्यक्षपदासाठी दावेदारी वाढली आहे। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ही रेस दिसते। सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांसाठी ओबीसीसाठी राखीव झाले। ओबीसी पुरुषाला अध्यक्षपदाची संधी तब्बल 23 वर्षांनंतर आली। आता राज्यात आणि जिल्ह्यात कुणबी मराठा हे ओबीसी कार्ड पॉवरफुल झाल्याने आगामी अध्यक्षांची निवडही चुरशीची होऊ शकते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, मराठा समाजातल्या कुणबीच्या नोंदी असलेल्यांना आता ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे आणि त्यामुळे आता झेडपी अध्यक्षपदासाठी दावेदारी वाढली आहे, रस्सीखेच दिसणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आणि तालुका स्तरावरील सभापती पदांच्या जी.आर काल राज्य सरकारने काढला। यामध्ये अनेक जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे प्रवर्ग जे जाहीर केलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुण्यासह सोलापूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातल्या अध्यक्षपदाची दावेदारी होत असताना सोलापूर जिल्ह्यातलं पद जे आहे ते ओबीसी साठी आरक्षित झालं असून 2.5 वर्षासाठी ते मिळणार आहे। एकूणच आपण पाहतोय की 23 वर्षानंतर ही संधी आलेली आहे। आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा विषय सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 50,000हून अधिक ओबीसीच्या नोंदी जे आहेत ते मराठा समाजाच्या मिळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचं पद जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आहे यामध्ये ही खरंच आता चुरस वाढलेली आहे, यामध्ये दावेदारी वाढलेली आहे। त्यामुळे साहजिकच या ठिकाणची जी राजकीय परिस्थिती आहे त्या ठिकाणच्या मराठा समाजातील ज्या लोकांना ओबीसीचा दाखला जो आहे तो मिळणार आहे त्यांनाही याचं लाभ घेता येणार आहे। त्यामुळे खरं तर ह्याच्यामध्ये राजकीय लोकांचाही जी चुरस आहे तीही वाढणार आहे, कारण राजकीय लोकांना याच्यामध्ये पद देत असताना ओबीसी आणि ओबीसी आता जे नोंदीमधून मराठा समाजाला मिळणार आहे त्यांच्यामध्ये कोणाला द्यायचा हाही एक प्रश्न असणार आहे। त्यामुळे साहजिकच या सगळ्या प्रश्नामध्ये काल आरक्षित जाहीर झाली जिल्हा परिषदेची, त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची जी पदं जाहीर झाले त्यात ओबीसीला जी प्रवर्ग आहे त्यामध्ये मराठा समाजालाही ते ज्यांना ओबीसीचा दाखला मिळणार आहे या आरक्षणाच्या संदर्भातलं त्यांना ते लढवता येणार आहे। त्यामुळे येणाऱ्या राजकीय सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये खूप मोठी राजकीय सगळी खेळी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्यांना राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष कशा प्रकारे घेतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सचिन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।